पानिपतच्या युद्धात दारुण पराभव झाला. 1.25 लाख बांगडी फुटली वगैरे वर्णनं सगळे जाणतात. आणि त्याचं वर्णन केलं जातं की पानिपत होणं म्हणजे मराठ्यांचा सर्वनाश. पण तो इतिहास खोटा आहे. कारण अब्दाली आमच्या इतकंच त्याचंही नुकसान झालं होतं आणि तो 10 वर्षात संपला. पण शिंदे आणि होळकर यांच्या फौजा 30,000च्या युद्धामध्ये सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव पडल्यानंतर दिल्लीला परत आले आणि तीच फौज पुन्हा उभा राहिली आणि पुढे 30 वर्ष मराठ्यांनी हिंदुस्थानवर राज्य केलं आहे. आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मराठ्यांचा झेंडा, भगवा झेंडा 30 वर्ष फडकत होता. आता हे पानिपतच्या युद्धामध्ये दारुण पराभव व्हायचे अनेक कारणं आहेत. एक तर सदाशिवराव भाऊ हा चांगला कारभारी आहे, चांगला सेनापती नव्हे. फार मोठे युद्ध जिंकल्याची त्याच्याकडं कारकिर्दी नाही. परंतु राघोबा दादानं ज्यावेळेला आटकेपार झेंडे लावले त्यावेळेला त्या मोहिमेमध्ये त्यांनी 80 लाखाचं कर्ज केलं होतं. म्हणून कारभारी म्हणून त्याच्यावर टीका केली, तुम्ही फार राज्याचं नुकसान केलं. आणि याच वेळेला पेशव्यांनी महादजी शिंदेला सांगितलं होतं की तुम्ही बंगालमध्ये जावा आणि बंगालमधून 1 कोटी रुपये आम्हाला पाठवून द्या. त्यावेळची पद्धत अशी होती की पेशवे कुठेही स्वतः जात नव्हते, पण आपल्या सरदारांना पाठवायचं, इतके लाख वसूल करा आणि आणा. हा सगळा कारभार करत असताना 1752ला अहमदिया करार जो केला पेशव्याने, तो करार म्हणजे काय की मुघल बादशाहाचं संरक्षण करायचं. आणि त्या संरक्षण करण्याच्या बदल्यामध्ये त्यांना 6 राज्यातला कर वसुली करण्याचा अधिकार मिळाला. त्यामुळं ते जबरदस्त कर वसूल होते. पेशवे जाताना गावाला लुटत जायचे, येताना गावाला लुटत जायचे. शिवाजी महाराज दक्षिणेत गेले ते दिग्विजयला, त्यावेळेला जे गाव जिंकलं तिथं आपली व्यवस्था लावली, पूर्ण व्यवस्था, आणि कुणालाही त्यांनी हे केलं नाही. त्यामुळं संभाजी राजाराम राजे ज्यावेळेला जिंजीला गेले त्यावेळेला या पाळेगार नायकाने लाखो रुपये आणि हजारो सैनिकांची मदत केली. आणि शिवाजी महाराजांना जे वाटत होतं की अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आमचा, म्हणजे हा सगळा देश माझा आहे असं म्हणणारे, म्हणजे मुघल बादशहांना दिल्ली जिंकणं हे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. परंतु हे दिल्लीचे गुलाम झाले. आणि हे कशासाठी झाले तर हे पैसे मिळवण्यासाठी झाले. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जे फौजांनी केले, अवघा मुलूक आमचा, म्हणजे हा सगळा देश माझा आहे असं म्हणणारे, म्हणजे मुघल बादशहांना दिल्ली जिंकणं हे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. परंतु हे दिल्लीचे गुलाम झाले. आणि हे कशासाठी झाले तर हे पैसे मिळवण्यासाठी झाले. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जे फौजांनी केल्या होत्या त्या लढाईमध्ये या नाना सदाशिवराव भाऊंच्या अनेक चुका झाल्या. रणभूमी अब्दालीने निवडली. वेगानं जायला पाहिजे होतं, पण हे आरामात हे करत निघाले. तीर्थक्षेत्र आलं की थांबले, हे आले की थांबले, असं करत तो 3 महिन्यात जायच्या ऐवजी वाटेतच राहिले ते. आणि यमुना नदीला पूर आला. त्यामुळे अब्दाली पलीकडे आणि सदाशिवराव भाऊ अलीकडे अशी स्थिती झाली. मग पूर आल्याशिवाय काही करता येत नाही. म्हणून मग त्यांनी दिल्लीवर हल्ला केला. तेव्हा दिल्लीवर काय फारशी मोठी फौज नव्हती, दिल्ली जिंकलीच. कुंजपुराला गेले, कुंजपुरा जिंकला, पण तिथं त्यांना मात्र मराठ्यांना भरपूर सामग्री मिळाली. युद्धाचं साहित्य, बंदुका, भाले, धान्य वगैरे असं भरपूर मिळालं. आता या सगळ्यामध्ये अब्दालीनं लोकांच्या मदतीनं यमुना ओलांडून तो पानिपतमध्ये आडवा आला. आता खरं म्हणजे यावेळेला सदाशिवराव भाऊंनी यमुना ओलांडून दुआबामध्ये, दुआब म्हणजे गंगा आणि यमुनाच्या मधला प्रदेशाला दुआब म्हणतात, तिथंच ते अफगाण जास्त लोकसंख्या होती. पण तसं न करता तो परत कुंजपुरा जिंकल्यानंतर ताबडतोब परत यायला पाहिजे. परत आले असते तर गोविंदपंत बुंदेले जो आहे तो दिल्लीच्या आसपास होता, त्याच्याकडून त्यांना रसद मिळाली असते. पण तसं न करता कुंजपुराला जवळ आल्यानंतर त्यांना वाटतं आता इथं कुरुक्षेत्र जवळ आहे, तीर्थक्षेत्र, म्हणजे जी धार्मिक भावना इतकी प्रबळ की युद्धाचा विचार न करता त्याने धर्माचा विचार केला आणि ते कुरुक्षेत्राला गेले. तिथं 8 दिवस घालवले. तेवढ्याच अब्दाली हा पानिपतच्या वाटेवर आडवा आला होता. आता ज्यावेळेला परत फिरले त्यावेळेला पंचायत झाली की आता काय करायचं, वाट पुढे जाऊ शकत नाही. आता लढायचं तर मग मोठी तर त्यावेळेला लढाईचा विचार करत असताना शिंदे आणि होळकर हे 2 मराठा सेनापती होते. यांचं म्हणणं की आपण पारंपरिक आपली पद्धत जी आहे ती गनिमी कावा लढण्याची,
आणि आपण गनिमी काव्याने लढू. पण विश्वासरावला त्या इब्राहिम खान गाझ्याच्या तोफखान्यावर पूर्ण विश्वास होता आणि ते म्हटले नाही म्हणले, गोलाची लढाई करायची. तर गोलाची लढाई म्हणजे काय, असं सैन्य आत ठेवायचं, सैन्याच्या भोवतीनं असा खंदक काढायचा 10-12 फूट, त्याची माती पुढे टाकायची आणि त्यावर तोफा ठेवायच्या. आता असं केल्यानंतर त्यावर आक्रमण करता येत नाही, कारण चारी बाजूनं तोफा आहेत. आता ह्या पद्धतीची लढाई जी आहे ही मराठ्याने कधी केलेली नाही. ही पहिली आणि शेवटचीच लढाई आहे. काय 10ला ते पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि मग आम्हाला एक पत्र मिळालं की त्या पत्रामध्ये माधव सिंग याला अब्दालीनं तिथं गेल्यानंतर पत्र लिहिलं आहे. तो म्हणतो माधवसिंगला, अरे म्हणतो की मराठे असे लढले की तसे लढणे कोणालाही शक्य नाही. त्याने रणभूमीवर आपली नावं कीर्तिमान केली आणि मग म्हणतो की केवळ खुदाची मर्जी म्हणून मला यश मिळालं. आणि असं हे आमच्या लक्षात आल्यानंतर मग आम्ही ठरवलं, शत्रू ज्यावेळेला तुमच्या शौर्याची प्रशंसा करतो त्यावेळेला तो पराभवाचा दिवस नव्हे, अपमानाचा दिवस नाही, शौर्याचा दिवस आहे. आणि म्हणून 2012 साली प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आम्ही शौर्य दिन सुरुवात केली. दरवर्षी 14 जानेवारीला आम्ही तो शौर्य दिन साजरा करतो. देशभरातील मराठे, महाराष्ट्राच्या बाहेरील 14 राज्यामधील लोक येतात. मिलिंद पाटील म्हणून एक समन्वयक आहेत, इथले कोल्हापूरचे आहेत, माझ्याबरोबर काम करतात. त्याने जवळजवळ महाराष्ट्राच्या बाहेर 18 राज्यामध्ये मराठा जागृती मंच ही संघटना युवक आणि युवतींची तयार केली. ते सगळे 14 जानेवारीला पानिपतला येतात, तिथं वंदन करतात त्या भूमीला. आणि असा हा कार्यक्रम दरवर्षी चाललेला आहे. आणि आजसुद्धा नेपाळमधून लोक येतात, मॉरिशसमधून लोक येतात. म्हणजे जगभरातील मराठी माणूस या ठिकाणी येतो. आणि म्हणून जी वाचलेली टोळी होती फक्त ती मराठाच होती. लोकांना वाटतं की बाकी जे सगळे सैनिक गेले, सैनिक होते, जाती धनगर समाज होते, ब्राह्मण समाज होते, पण ते लढायला होते. पण जंगलात जी वाचलेली टोळी होती ती फक्त मराठा होते. म्हणून सगळी आडनावं जी आहेत ती मराठा आडनावं आहेत. इतर कुठल्या जातीची नावं त्यात नाही आहेत, चालीरीतीही त्यामध्ये नाही आहेत. मराठा जातीचं खास वैशिष्ट्य म्हणजे शेती करणं. तर ते शेतीचाच व्यवसाय करतात, शेती आणि पोल्ट्रीचा व्यवसाय करतात. बलुचिस्तानमध्ये जे मराठे गेले आहेत ते वेगवेगळे जातीचे होते ना, की न्हावी जातीचे होतं त्यांनी न्हाव्याचा धंदा सुरू केला आहे, पर्यटक होते त्यांनी ते आपल्या जातीचे धंदे सुरू केलेत. पण इथं मात्र होतं हे काय. आणि मग अशा पद्धतीनं हा जगभरातील एकमेव म्हणजे हे युद्ध असं आहे की एका दिवसात लाखानं सैनिक मेले गेलेलं हे एकमेव जगातलं युद्ध आहे. पहिल्या महायुद्धात, दुसऱ्या युद्धात अनेक सैनिक मारले गेले, पण त्याला 2-2, 3-3 महिन्याचा कालखंड आला. पण एका दिवसात एवढी जी हत्या झाली असं हे भयानक युद्ध आहे. आणि मग आम्ही ज्या सगळ्या ह्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्या रोड समाजाची सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. दरवर्षी त्यांना काही गोष्टी सांगतो. त्यांना इकडं आणलं होतं, इथे आणलं होतं. दरवर्षी